हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहात? हे का आपण इथे उडदाची डाळ दळून आणली होती मी आणि दळलेल्या उडदाच्या डाळीचे पिठाचे आपल्याला इथे पिठलं बनवायचे आहे. आमच्याकडे याला आलण म्हणतात. ह्याच्यामध्ये मी मीठ हळद टाकून घेत आहे. चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता आणि थोडंसं आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. थोडा काळा मसाला, हिरवी मिरची पण आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि नंतर पाणी टाकून असं पातळ करून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे, चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि आपण जसं बेसन बनवतो, पिठलं बनवतो तशाच प्रकारे हे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचं आहे. पातेलं ठेवलं आणि त्यात तेल टाकून घेते आहे. जिरा मोहरी घालून घ्यायची आहे. जिरा मोहरी चांगली तडतडून झाली, थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आपला कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मिरची घालून घेऊया. थोडं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी फोडणी तयार झाली. आता ही फोडणीवर आपल्याला ते पिठल्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. इकडे मी दुसरी फोडणी तयार करते आहे. इथे कांदा, कोथिंबीर आणि लसूण त्याची फोडणी बनवली आहे आणि ही फोडणी आपण वरून घालणार आहोत, कारण याची चव जरा वेगळी उतरते त्यात आणि खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं. हे खूप छान लागतं. बघा, तुम्ही सुद्धा करून बघा एक दिवशी. आणि ही उडदाची डाळ म्हणजे उडीद मी भाजून घेतले होते. भाजलेल्या उडदाचं पीठ आहे हे आणि भाजलेल्या उडदाच्या डाळीचं पीठ. तर हे बघा, अशा प्रकारे हे पीठ बनवून घेतलेलं आहे भाजून. त्याच्यामुळे ह्याची चव अगदी अप्रतिम असते आणि याला चांगली फोडणी बसली की त्याची चव म्हणजे अगदी अफलातून छान लागते. हे तुम्ही घरी करून बघा. असं हलवत राहायचं म्हणजे याच्यात एकही गुठळी राहत नाही. आणि नंतर थोडा वेळ 2-3 मिनटं झाकण घालून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, झाकण काढले. आता आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे उडीद अगोदर धुवायचे, नंतर उन्हात वाळवायचे, त्याची डाळ तयार करायची, ती भाजायची किंवा तुम्ही उडीद डाळसुद्धा भाजून बनवू शकता.